हरि ओम. आज शुक्रवार आहे. काल गुरुवारचा एक गीतेवरचा प्रवचन केला आम्ही. शुक्रवार हा दुसरा दिवस. तिसरा अध्यायाचा उत्तरार्ध उर्वरित भाव. काल आपण 25व्या श्लोकापर्यंत आलो आहे. समस्त गुणसंपूर्णं सर्वदोषविवर्जितं नारायणं नमस्कृत्य गीता तात्पर्यमुच्यते. देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुश्चान् गीतार्थं वक्ष्यामि लेशतः. अनन्तगुणपूर्ण आनन्दसागरा अचिन्त्यशक्तियुत हरिसर्वोत्तमा निरन्तरसृष्टिस्थितिप्रलयकारकदेवा आद्यन्तरहितदोषवर्जित श्रीशेषशयना मङ्गलसावे अमासि अनवरता. प्रशान्तसुन्दरधीरवटुवामना दिगन्तव्यापकभव्यत्रिविक्रमदेवा सुरान्तकहिरण्यकश्यपुसंहारक एकान्तभक्तप्रह्लादवरद श्रीनारसिंहा मङ्गलसावे अमासि अनवरता. कृतान्तभयनाशक भवबन्धमोचक सीताकान्त पुरुषोत्तम प्रभु रामचन्द्र वेदान्तनिर्णायक श्रीवेदव्यास रुक्मिणी वल्लभ श्रीकृष्णदेवा स्वतन्त्रज्ञाननिधि मोक्षदायक श्रीवरद विठ्ठल मंगलसावे अम्हासी अनवरता. हे देवा, आम्हा सर्वांना मंगल व्हावी, शुभ व्हावा, आमच्या हातून सत्कार्य घडावा असे आम्ही आपल्या वरद विठ्ठल चरणी प्रार्थना करतो. तसेच माझे स्वरूपोद्धारक गुरु श्री श्री सत्यात्मतीर्थ स्वामी यांना अनंत नमस्कार करून आपण आज शुक्रवारचा ह्या आठवड्यातलं शेवटची हा गीतेवरचा आपण निरूपण ऐकूया. काल पहिल्या जवळजवळ 21 ते 25 श्लोकामध्ये अर्जुन विचारतो की बाबा, मला एकदा ज्ञान श्रेष्ठ म्हणतो, ज्ञानयोग श्रेष्ठ म्हणतो, एकदा कर्मयोग श्रेष्ठ म्हणतो. कुठला चांगला श्रेयस्कर एखादा सांगा आम्हाला. फार तुम्ही भ्रमामध्ये, चिंतेमध्ये, कन्फ्यूजमध्ये टाकू नका. मला विवंचनेत पडलो आहे, मी काय करावा काय नाही म्हणून म्हटलं मी ज्ञानमार्गाने जातो असं मी म्हणतोय. आणि तू सुद्धा म्हणलेलं आहे पूर्वी ज्ञानमार्ग मला प्रिय आहे म्हणून, पण आता म्हणतो कर्ममार्गाने जा. मग एवढं असताना मला इथं ह्या युद्ध कर्म करण्यामध्ये तू का लोटतो असं विचारतो. त्यावेळी श्रीकृष्ण सांगतो, केवळ तुमचा इच्छा आहे म्हणून ज्ञानयोग श्रेष्ठ किंवा कर्मयोग किंवा कुठलाच एक योग श्रेष्ठ आणि दुसरा नाही असं इथे सांगता येणार नाही. कारण हे ज्ञानयोगा, कर्मयोगा, भक्तियोगा हे सुद्धा असलं तरी हे तिन्ही एकाच वेळी साधणारे आणि एकाच वेळी ह्याचा साधना चालू असते आपल्यामध्ये. काही लोक कर्मप्रचुर असतात, कर्म जास्त करतात, ज्ञानकार्यामध्ये त्यांना वेळ मिळती नाही किंवा त्यांचं आकलन होत नसतो, म्हणून कर्म करत करत सत्संगामुळे त्यांनी ज्ञान संपादन करतात पुराण प्रवचन आदी ऐकून. काही लोक ब्राह्मण यजन याजन अध्ययन, पण त्यांनासुद्धा कमीत कमी कर्म केल्याशिवाय ज्ञान हा तुम्हाला
प्राप्त होत नाही, तर कमीत कमी कर्म करणं आवश्यकच आहे. कारण ते जे आपल्या ह्याच्यामध्ये वर्णाश्रमाला उचित कर्म आहे अशा प्रत्येक काही कर्म आमच्यासाठी म्हणलं विधी ते आम्हाला चुकवता येत नाही. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, कर्तव्य कर्म हे सगळी गोष्ट आपल्याला पार पडावं लागतात. तर त्यामुळे केवळ ज्ञानयोग किंवा हे असं करून तुला सांगता येणार नाही अर्जुना. आता खरं सांगू का, कर्मप्रचुर नुसता कर्म करणारे लोकसुद्धा काय करतात की ज्ञानाचा अभावामुळे, ज्ञान नसल्या कारणाने हा मीच करतो असं त्यांना अहंकारयुक्त अभिमान येतो. नाहम करता हे कळत नाही, हरीच कर्म करणार हे समजत नाहीत आणि ते चुकतात. आणि आणि फलापेक्षा ठेवूनच ते कर्म करत असतात. असं फलापेक्षेने जर काम केलं तर त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे कर्माचा गती फार गहन आहे. ते व्यवस्थितपणे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. कारण आता माझा एका कवितेमध्ये माझ्या ह्याच्या वेदोक्त ह्या गोष्टी आपण खुलासा केला होता. कर्म फलप्रद नाही ज्ञानाविण, ज्ञान मोक्ष न देई कर्माविण, कर्माने ज्ञान आणि ज्ञानाने मुक्ती, मर्म जाणूनी भक्ती ज्ञान सहित कर्माचरण करावे. हा त्या कवितेतील एक उक्ती आहे. कर्म फलप्रद नाही ज्ञानाविना, हा तुझा जो कर्म आहे ज्ञानाशिवाय केवळ ते भगवंताकडे जायचं म्हणून केवळ यज्ञ याग करून लगेच तुम्ही फळं मागता आणि ते मिळतंय असं प्रत्येक वेळी होत नाही. नंतरसुद्धा ज्ञानरूप त्याच्यातला सुद्धा सर्व अनुसंधान वगैरे आपण पूर्वक समजून घेऊन भक्तीने करावं लागतं. त्यामुळे ज्ञानाशिवाय कर्म फलप्रद होत नाही. ज्ञान मोक्ष न देई कर्माविण, कारण मोक्ष देताना ज्ञान कितीतरी जरी तुला असला तर तुला जे पाहिजे ते पुण्यकर्म नाही आणि तुझ्या पापकर्म नाश झालेला नाही. त्यामुळे तुला करायला पाहिजे होतं. मग तू हे सगळं ज्ञानार्जन करताना सत्कर्म करून तुझ्या पापकर्म सत्संग आणि पापकर्म कमी करून घ्यायला पाहिजे होतं आणि पुण्यकर्म वाढवायला पाहिजे होतं. निष्फलापेक्षित पुण्य केलं असेल तर तुला आज मोक्ष देता आला असता. तू नुसता फलापेक्षितच करत गेला ज्ञानवशात. त्यामुळे कर्म फलप्रद नाही ज्ञानाविण, ज्ञान नसेल तर तुमचा कर्म निरुपयोगी होतो. ज्ञान मोक्ष न देई, ज्ञान नुसता तुम्ही ज्ञानी झाला म्हणून तुम्हाला मोक्ष मिळत नाही. कर्माने ज्ञान आणि ज्ञानाने मुक्ती, मर्म जाणून भक्ती ज्ञान सहित. कारण हे भक्ती म्हणजे काय, देवावरची श्रद्धा, त्याच्यावर श्रद्धा ठेवूनच तुम्ही काम करताय. खरं कर्म करताना त्याच्यावर श्रद्धा ठेवूनच करताय तुम्ही. परंतु अज्ञान खूप असतं. ह्या कर्माने असं होतो त्याचा हे नाही फलाचा अपेक्षा करता तुम्ही आणि मीच करतो हा अहंकार असतो तुम्हाला. हे सगळं जाण्यासाठी तुम्हाला ज्ञान राहणं. म्हणून ते सांगतात की पद्मनाभाचरणी श्रद्धा ठेवूनी प्रारब्ध कर्म भोगत राहावे, शुद्धांतकरणाने सत्कर्म करीत शताब्दी ते जीवन सार्थकी लावावे. तुम्हाला जे काय 100 वर्ष आयुष्य दिलंय त्यावेळी देवावर श्रद्धा ठेवा. तुमचा आलेल्या प्रारब्ध कर्म भोगा. कुरुकर्मच्या भुंक्ष्व निजम नियतम हरिरेव परो हरिरेव गुरु. ह्या सर्व सार आपण आता 25 श्लोकामध्ये ह्याच्यातली. कारण त्यामुळे ते पुढं सांगतात की सत्कर्म कोणता, दुष्कर्म कोणता, सत्कर्म दुष्कर्म फलापेक्षित कर्म, प्रवृत्त निवृत्त आणि नैष्कर्म्य. कित्येक कर्माने जग गुंतले आहे. हो, सगळं जगामध्ये कर्म चाललेले नाही. तिष्ठत क्षणमपी जंतू, कुठलाही जंतू एक क्षणसुद्धा देखील राहू शकत नाही. कित्येक कर्माने जग गुंतले आहे. सत्कर्माने मात्र परमात्मा संतुष्ट होतो. त्यामुळे कर्माचरण करावे. कर्म प्रयत्न योग्यतानुरूप कर्म करवितो आणि फळ देत राहतो. कर्मानुसार भक्ती ज्ञान देऊनी धर्मरक्षक श्री वरद विठ्ठल मुक्ती देई. हा एक पूर्ण कर्म
कांडावरचा एक कविता मी मागे लिहिलं होतं, स्वामींच्या चरणी अर्पण केलं. 7 चरणांची आहे. आपलं गीतसेवामध्ये आहे ते. गीतसेवामध्ये कर्माचरण ह्या नावाखाली कविता आहे. तर तुम्हाला मिळेल, म्हणजे ते सोप्या अर्थाने ह्याच्यातली सर्व प्रमेय तुम्हाला त्याच्यात सोडवलेले इथं कळतील. म्हणजे इथं बघा, कर्मण्यो अपि बोद्धव्यम असा जो श्लोक येतो, कर्माबद्दल समजून घ्या म्हणतात. हेच याचं सांगते, करावे ते काय, करू नये ते काय, करायचे राहूनच गेले आहे काय, करूनही केले नाही असं होईल काय, सर्व काही जाणून उशीर न लावता कर्माचरण करावे, सत्कर्माचरण करावे. हा ह्याच्यातला मर्म मागील गेल्या 25 श्लोकामधील ते थोडाफार मर्म आहे. तो कविता रूपामध्ये गीतसेवामध्ये तुम्हाला मिळेल. आता आपण त्याच्या पुढं पाहूया. सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारतः कुर्याद् विद्वांसस्तथा सक्तः चिकीर्षु लोकसंग्रहम. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, जसे अज्ञानी लोक फळाचा इच्छेने कर्म करतात, तसे न करता ज्ञानी जनांनी त्यांच्या संगती तरी धरा, तर लोक कल्याणासाठी फळांची इच्छा न धरता चांगले कर्म केले पाहिजे. त्यामुळे ज्ञानी माणूस काय करतो, फळाचा अपेक्षा न धरता कर्म करतो, समजून कर्म करतो. आणि अज्ञानी माणूस नुसता आपल्या फलाची अपेक्षाही धरतो आणि मीच केले ह्याचा अभिमान धरतो. न बुद्धिभेदम जनदे न बुद्धिभेदम जनयेद अज्ञानाम कर्मसंगिनाम जोषेत सर्व कर्माणी विद्वान्यक्तः समाचरन्. अज्ञानाम कर्मसंगिनाम, भगवंताचा योग्य ज्ञानरहित कर्मप्रचुर लोकांनी, म्हणजे पूर्णपणे देवाला न समजून घेता नुसतं आपलं कर्म फलाचा अपेक्षा धरायचा आशेने ही यज्ञ करतो, यज्ञ कर असं ते जातो, कर्मप्रचुर होतो. दिवसभर तेच कर्मप्रचुर, मी ह्या सोहळ्यातलं हे करतो, इथं कोणी जवळ येऊ नका, माझा एवढं 2 तास लागणार आहे, माझ्यामध्ये दार उघडू नका, असा होतात. त्या ह्याच्यामध्ये काय होतं, कर्तव्य कर्म राहायचं बी विसरून जातो. आपलं मेन कर्तव्य कर्म काय आहे, मुलाबाळाप्रती काय आहे, ह्यांच्याबद्दल काय आहे, ते काम तसंच राहतात आणि त्या उलट पाप लागतो आणि नियमित कर्मसुद्धा राहून जातात. हे असं करणं चांगलं नाही. तर ज्ञानी माणसांनी भगवंताठाई मन ठेवून कर्माचरण करीत व समस्त कर्मे अज्ञानीकडून करून घ्यावेत. म्हणून ते आपला इतर ज्ञानी लोकांना श्रीकृष्ण उपदेश करतो. ते लोक नुसता कर्म करतात म्हणून त्यांना तू हिणवायचं भानगडीत पडतो, त्यांना काय दुखू नको. कारण आता जे काय थोडाफार आसक्ती कर्म करण्याची त्यांची वृत्ती आहे ते घालू नको. बुद्धिभेदम न जनयेत, त्या बुद्धिभेद करून ते लांब जातील असे करू नको. त्यांना करू द्या, परंतु दिवसांदिवस त्यांना समज देऊन त्यांच्याकडून योग्य प्रकारे ज्ञानी माणसांनी कर्म करून घ्यावेत. हा अर्जुनाला श्रीकृष्ण सांगताना सांगतो. आता पुढं सांगतो बघा. प्रकृतेः क्रियामाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. अहंकार विमूढात्मा, अहंकाराने मोहित बुद्धीचा माणूस, अहंकार म्हणजे अहंकाराने मोहित झालेला बुद्धी आहे त्याचा. प्रकृते हे प्रकृष्ट कार्य करणारा भगवंताच्या गुणैही ज्ञान इच्छा प्रयत्नाने, त्या भगवंताचा ज्ञान इच्छा प्रेरणा शक्ती असते ना, त्या प्रकृतीमुळे प्रकृते हे उत्तम मध्यम व अधम जीव स्वभावास अनुसरून गुणैही तत्वज्ञान मिश्रज्ञान मिथ्याज्ञानयुक्त ह्या ज्ञानाला अनुसरून प्रकृते हे जड प्रकृतीचा सत्व रजो व तमो गुणांनी केले जाणारे साधु कर्म, मिश्र कर्म, अयोग्य कर्म असे सर्व कर्माबाबत मीच स्वतंत्र करता असून मी एकट्यानेच केला आहे असे समजतो. हा अज्ञानी माणूस काय करतो, मीच हे सगळं केलंय असं त्याला अहंकार येतो. कारण तो करतो कशावरून, परमात्म्याने प्रेरणा दिलेली ते अहंकार प्रकृष्ट कार्य करणारा भगवंताचे ज्ञान इच्छा प्रयत्नामुळे हा कर्म करत असतो. दुसरी प्रकृती हे म्हणजे काय,
त्याला उत्तम मध्यम आणि अधम जीव स्वभाव योग्यता जो स्वरूप योग्यता असते त्याप्रमाणे त्याला ज्ञानाला ज्याचा योग्यता अनुसरून करू शकतो. त्याचाही पेक्षा प्रकृतही गुणही जड प्रकृतीच्या सत्व रज या तमागुणामुळे तो कर्म करण्यास प्रवृत्त होतो. म्हणजे माणसाने कर्म करण्यासाठी हे 6 गुण आहेत. भगवंताची इच्छा बळ आणि क्रियाशक्ती प्रयत्नशक्ती म्हणजे आम्हाला प्रेरणा देतो, आम्हाला स्वातंत्र्य पण देऊ टाकतो त्याच्यासाठी दत्त स्वातंत्र्य. आणि त्याच वेळी इकडे उलट क्रिया करणारे कोणते रजोतमो सत्वगुणाप्रमाणे आपल्यामध्ये भावनामध्ये चलबिचल होत आहे. सत्वगुण प्रचुर असला सत्वगुण जर त्यावेळी प्रकट झाला असेल तर तो निमूटपणे आपण चांगलं चांगलं कर्म करत जातो. ते जर राजस आणि तर तामस गुण आला तर त्या कर्माबद्दलचा आसक्ती काढून राहू द्या, आज नाही उद्या केलं तर नाही चालत का, असं होऊन जातो. त्यामुळे अहंकाराने मोहित झालेला माणूस मीच करता आहे असे समजतो. वास्तविक पाहता प्रकृतीचा 3 गुणाने व भगवंताचा ज्ञान इच्छा प्रेरणेने त्याचा कर्म केली जात असतात. त्याचा उलट तो समजतो की मीच कर्म करतो. तत्त्ववित्तु महाभावो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. हे अर्जुना, भगवंताचे ज्ञान इच्छा प्रयत्न इत्यादी गुण व प्रकृतीचे सत्व रजो तमो गुण हे स्वतंत्र परमात्म्याचे कर्म आणि तसेच परमात्म्याच्या अधीन जीवानी केलेली कर्म तसेच विकाररूप प्रकृतीचे कर्म, प्रकृतीमुळे विकार पावतो आपण, तसंही काही कर्म घडतात आमच्या हातून. जसं वार्धक्य येतो, तारुण्य पण येतो, त्याच्यातील कर्मभेद होतात नंतर इत्यादी. ही सर्व तत्त्ववित्तू इत्यादी तत्व समजून घेतलेला जीव गुणा हा परमात्म्याचे ज्ञान इच्छा व प्रयत्न आणि जीव स्वभावातील गुणांचे प्रेरक बनतात. त्याच्यामुळे जे समजून घेतलं की हा परमात्म्याची गुणामुळे माझ्या गुणाला प्रेरणा मिळाली आणि गुणेषु वर्तनता जीव स्वभावातील गुणांचे प्रेरक बनतात. त्यामुळे आपण सुद्धा जीवाने आमच्या योग्यताप्रमाणे त्याला प्रेरकत्व देतो. असे जाऊन मीच करता असे आसक्त होत नाही. हे अर्जुना, ह्या लोक त्या फळाच्या आशेमध्ये आसक्त होत नाही. देव मला प्रेरणा दिलाय, मी करत आहे त्याचं. म्हणून नेहमी आम्ही म्हणतो पण नाहम करता हरि करता तत्पूजा कर्मचा केलम. हे मी नाही केले, जे काय केलं तुझ्या प्रेरणेमुळे तुझ्या इच्छाशक्तीमुळे तू जे काय मला दिलंय त्या ताकदीमुळे माझी स्वरूप योग्यतामुळे थोडाफार मला करता आलेलं आहे. ह्याच्यात माझा काही भाग नाही आहे. नाहम करता हरि करता तत्पूजात कर्मचा केलम. हे जे काय कर्म मी केले माझ्या हातून घडलंय हे सर्व मी केले म्हणण्यापेक्षा माझ्या हातून हे काय कर्म घडलेले तर ते केवळ तुझी पूजा, तुझे प्रीत्यर्थ, तू प्रीत व्हावा आणि तुझी पूजा करावा एवढंच इच्छेने मी केलेली आहे. ही भावना ज्यावेळी तुमच्यामध्ये कर्म करताना चालवतात त्यावेळी सत्कर्म पदरी पडतो, त्यावेळी कर्म फलप्रद होतो. म्हणून म्हणतात हा ज्ञान पाहिजे. मगाशी जे काय म्हणले कर्म फलप्रद नाही ज्ञानाविणं. हा तुमचे जे काय केलेलं कर्म आहे ना आतापर्यंत तो व्यवस्थित देवा हा विनयाने हे मी नाही केलं तूच केलेलं आहे म्हणून त्याला समर्पण करणे आणि आपलं कर्तृत्व शक्ती त्याच्यावर हक्क न सांगणे आणि आपला अहंकार न दाखवणे ह्याला ज्ञान आहे. हा ज्ञानाने युक्त होऊन आणि मग आपण सत्कर्माचरण केलं तर कर्म फलप्रद होतो. आणि केवळ नुसता ज्ञान करत करत काय होतं की केवळ तुमचं आता उदाहरणार्थ पोहण्यासाठी तुम्ही पुस्तक आणली, 4-5 पुस्तक वाचली, त्यावेळी तुमचा डेन्सिटी कमी होते, पाण्यात पडलं की वजन कमी होतं, त्यामुळे हालचाल करून तुम्ही जाऊ, हे सगळं बरोबर झालं. पण तो ज्यावेळी अप्रोक्ष ज्ञान पाहिजे तुम्हाला, म्हणजे जसं परमात्म्याला बरोबर तुम्ही समजून घेता अनुभवाने, असा इथं पाण्यात उतरून अनुभव घेतल्याशिवाय पोहता येईल का तुम्हाला? केवळ पुस्तक वाचलं, ज्ञान भरपूर आहे त्याच्याबद्दल, वाटेल तेवढं अजून 10 पुस्तकं लिहू शकतील, पोहणे ह्या विषयावरच लिहू शकतील, परंतु पोहून दाखवणे ह्या ज्या वेळ येते हा ज्ञानाचा नुसता उपयोग होत नाही, त्याला थोडा कर्माचा जोड द्यावा लागतं. त्यावेळी मात्र हा तुझे ज्ञान उपयोगास येतो. त्यामुळे कर्म आणि ज्ञान सोडून कर्म फलप्रद होत नाही आणि कर्म सोडून आम्ही नाहीच आहे, एक क्षणभर बी राहू शकत नाही.
त्यामुळे त्याची जोड घालणे महत्त्वाचा. हा अर्जुनाला श्रीकृष्ण वारंवार पटवतो. केवळ उठसूट म्हटलं मी नुसतं ध्यान म्हणून आपलं मी नुसतं भागवत ऐकत बसतो हे काय नको असा निर्णय घेऊन होत नाही. त्याला काळ यावं लागतं, त्याप्रमाणे तुमचे प्रयत्न राहावं लागते आणि त्या देवाने प्रेरणा दिल्याबरोबर आळस्य सोडून आपण त्याप्रमाणे वागावं लागतं. तत्त्ववित्तु महाभावो गुणकर्म विभागयोः गुणगुणेषु वर्तन्ता इति मत्वा न सज्जते. हे अर्जुना, भगवंताचे ज्ञान, इच्छा, प्रयत्न इत्यादी प्रकृतीचे सत्वोतम रजोगुण ह्या स्वतंत्र परमात्म्याचे कर्म आणि तसेच त्याचा अधीन असलेले जीवाचे कर्म, प्रकृतीचे विकाररूप कर्म हे कोणते कोणते आहे. ह्या गुणांचा भेद जाणणारा माणूस परमात्म्याचे ज्ञान, इच्छा, प्रयत्न ह्याच जीव स्वभावातील गुणांचे प्रेरक बनतात हे ओळखतो आणि मी करता असे तो कधीही समजत नाही. प्रकृतेर गुणसम्मूढा सज्जते गुणकर्मसु तान कृत्सविदो मंदाकृत्नत्सविन्नः विचालयेत. गुणकर्म विभाग न समजणारे अज्ञानी लोक प्रकृतीचे सत्व रज तमो गुणाने मोहित होऊन प्रकृतीचे कार्य असलेल्या इंद्रिय आणि कर्मातच आसक्त. नाहीतर काय होतं, आपण हे कर्म मी फार चांगलं करतो म्हणतो आणि आसक्ती मात्र कसे, प्रकृती आणि इंद्रियांचा संबंध आहे. प्रकृतीमध्ये अनेक भोग्य वस्तू प्रकृतीने दिलेली आहे आणि इंद्रियाला तुम्ही झालं की मग आणखीन काय, ते मांजराला उंदीर मिळाला मग आणखीन काय लागणार आहे तुम्हाला. तिथे केवळ भोग वस्तू आणि इंद्रिय, परत तेच इंद्रिय राम होऊन जातो. म्हणजे खाणे पिणे निद्रा घेणे ह्याच्या पलीकडे त्याच्या बुद्धीच चालत नाही. असे स्वभावाचे लोक अनेक मिळतात आपल्याकडे. मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्यध्यात्मचे तसा निराशीर निर्ममो भूत्वा युद्धस्य विगतज्वरः. हे अर्जुना, श्रेष्ठ परमात्म्याचा ठाई माझ्या ठाई मन ठेव, फळाची इच्छा सोडून दे, कर्तृत्व अभिमान रहित हो, मी युद्ध करतो हा सोडून दे. तुझ्याकडून करण्यात आलेली सर्व कर्मे मला समर्पण कर, विष्णू पूजा समजून. हे दुःख करणं सोडून हा कर्तव्य कर्म असलेल्या, तुझा विहित कर्म असलेल्या, क्षत्रियांचा धर्म असलेला हा युद्ध कर तू आता. येमी मतिमंद नित्यमनुतिष्ठन्ति मानवः श्रद्धावंतो अनुसूयक्तो मुंचन्ते तेऽपि कर्मभिः. हे माझ्यावर असूया न करता, मला दोष न देता माझ्या मताप्रमाणे प्रतिनित्य आचरण करतो, ते सुद्धा कर्मबंधातून मुक्त होतो. म्हणजे श्रीकृष्ण सांगतो, माझ्यावरच तू माझ्यावर असूया न करता, माझ्यावरती तुम्ही मला दोषही द्यायचे नाही, मला माझं द्वेष न करायचे आणि माझ्या मताप्रमाणे मी जे सांगितलेले तसे प्रतिनित्य नुसता कर्माचे आचरण करतो आणि सर्व भार माझ्यावर टाकतो आणि सर्व कर्मसमर्पण मला करतो, तो सुद्धा कर्मबंधातून मुक्त होतो. माझ्यावर असूया न करता, मला दोष न देता माझ्या मातीप्रमाणे प्रतिनित्य आचरण करतो. म्हणजे आता मी जसं प्रेरणा देतो तसं करत राहतो, विरोध न दाखवता, तर तो सुद्धा आहे. ये त्वेदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम सर्वज्ञान विभूडांस्त्वी नष्टनाचेतसः. म्हणून जे माझ्या द्वेष करीत माझ्या मताचे आचरण करत नाही ते सर्व प्रकारे ज्ञानशून्य असलेले आहेत, विवेक शून्य आहेत, ते सर्वतः नष्ट होऊन नरक प्राप्त करतात हे समजून घे. श्रीकृष्ण सांगतो, हे मलाच द्वेष करायचं आणि माझ्या मताचा आचरण अजिबात न करायचं आणि त्याच्या उलट विचारांनी जायचं, असं जे लोक असतात ते मात्र पूर्णपणे नाश होतात, विवेकशून्य आहेत ते. सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृते ज्ञानवानपि प्रकृतीं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यसि. तुझ्या मताच्या आचरणाने मोक्ष मिळत असताना लोक आचरण का करीत नाहीत या अर्जुनाचा आक्षेपाला श्रीकृष्ण उत्तर देतो. मग का करत नाही बाबा, श्रीकृष्णाला म्हणतो अर्जुन, असं आहे ना, तुझ्याप्रमाणे केलं की मग मोक्ष कर्मबंधन होत नाही म्हणतो ना, मग एवढं असून मग का करत नाहीत लोक. श्रीकृष्ण उत्तर देतो, लोकांच्या तामस स्वभावच याचे कारण आहे. मग असं सांगितलं ना, ते 6 पाहिजे. म्हणजे
देवांच्या प्रयत्न बळ आणि संकल्पाप्रमाणे तुम्हाला प्रेरणा देतो. आणि प्रेरणामध्ये करताना आम्हाला काय आडवा येतात, राजस तामस तामस गुण आडवा येतो आपल्याला तिथे. आणि राजस गुणांनी सुद्धा काय होतं, चित्त विचलित होतो, भोगाकडे वळतो. फक्त सात्विक गुणामध्ये तुम्ही प्रवृत्त होत असता, त्याच्यामुळे काम ते होऊ देत नाही. इथं सुद्धा असंच आहे की केवळ तामसी वृत्तीमुळे काय होतात, हे लोक असं करत नाही. ज्ञानी माणूससुद्धा आपल्या स्वभावास अनुसरूनच कार्य करतो. भूतानुप्रकृती आणते. सर्व प्राणी देखील आपापल्या प्रकृतीच्या वळणावर म्हणजे स्वभावावरच जातात, ते त्याचप्रमाणे करणार. नुसता मनोनिग्रह काय उपयोगाचा, हा इथंही सांगतो. मगाशी म्हणला तुम्ही इंद्रियाला अशक्त करून काय उपयोग, तुमचं मनाला निग्रह केला पाहिजे. आता म्हणतो ते केवळ मनाला निग्रह केलं म्हणून काय उपयोग होत नाही, कारण ते सुद्धा तामस स्वभावाप्रमाणेच काम करतात. इंद्रियस्थेंद्रियास्थार्ये रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेतै ह्यास परिपंथिनौ. इंद्रिय निग्रह करणे कठीण असले तरी महाप्रयत्नाने निग्रह केला पाहिजे असे श्रीकृष्ण सांगतोय. ते इंद्रिय निग्रह करणे फार कठीण, पण त्याला सुद्धा काही उपाय आहेत, महाप्रयत्नाने करायला पाहिजे असं सांगतो. कसं, प्रत्येक इंद्रियांच्या बाबतीमध्ये सुखप्रद असेल तर प्रेम व कष्टप्रद असेल तर द्वेष अवश्य उत्पन्न होतात. तरी देखील त्याच्या रागद्वेषांचे अधीन जाऊ नये. रागद्वेष हे यशाची अपेक्षा करणाऱ्यांचे शत्रू आहेत. तर असं ह्या अर्थाचा एक श्लोक सांगून, श्रेयान स्वधर्मो विगुणा परधर्मास्तनुष्ठितान स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा. आता बघा, आपापल्या वर्णाश्रमास विहित धर्म दोषपूर्ण व अपूर्ण का होईना उत्तम रीतीने आचरण करणे इतर वर्णाश्रमास विहित कर्मापेक्षा श्रेयस्कर आहे. म्हणजे काय, आपापल्या वर्णाश्रमामध्ये जे सांगितले, आपल्या धर्मात काय सांगितले, त्याला थोडाफार चुकलं तरी चालेल, ते त्याचं आचरण करा. नाही हो आपल्याला नाही जमत एवढं पाण्याने, थंड पाण्याने करायचं नाही, तर ते मग हे केलं की ते विसरतं, ते चूक होऊ द्यावं. कर्म करा तुम्ही. आपल्या वर्णाश्रमाला विहित कर्म करताना चुका झाला तरी काय प्रश्न नाही आहे एवढा, तो विशेष नाही. परंतु कर्म जर करायचं सोडलं तर काय विपरीत घडतं ते समजून. श्रेयान स्वधर्म, आपापल्या वर्णाश्रमात विहित धर्म अर्धवट किंवा दोषयुक्त आचरण केलं तरी इतर वर्णाश्रमास विहित कर्मापेक्षा श्रेयस्कर आहे. इतरांचे धर्माचरण केव्हाही अनर्थकारक आहे. कसं, आता उदाहरण द्यायचं ठरलं तर आपल्याच नवीन पिढी म्हणते आता अलीकडे, काय तुमच्या संध्याला पंचा नेसून यावं लागतं, पूजा करावं तर आंघोळ करावं, 2दा 3दा, काय की त्याला काय आकडेच नाहीत. आणि मग कोणी त्या रूममध्ये यायचं नाही, कोणीही यायचं नाही, मध्ये फोन घ्यायचे नाही. हे काय एवढं कटकट. आपलं खरं म्हटलं तर आपल्याला ख्रिश्चन आवडतो बघा, फर्स्ट म्हटलं रविवारी एकदा तेही उशीर उठायचं, आंघोळ केलाच पाहिजे असंही बंधन आहे. मस्तपैकी टाय बांधायची, बूट बीट घालायचं, असं चालतं हो तिथे, सोपं आहे ते. म्हणून ते सगळं लोक धर्म करतात एवढे लोक. असं आमचे मुलं वाद घालतात, आमचेच नातवंड वाद घालतात, असं आहेच व्यवहारामध्ये. ते श्रीकृष्णाने त्याच वेळी ओळखलं होतं. हे नाही, तो आपल्या धर्मामध्ये निधनसुद्धा श्रेष्ठ आहे. तुम्हाला तिथं मरा पाहिजे तर तुम्हाला करायला जमत नाही म्हणून, परंतु दुसऱ्यांचे कर्म धर्म आचरणाला सोपं आहे म्हणून ते आचरत जाणं म्हणजे फार चुकीचं आहे. असं ह्या श्लोकामध्ये श्रेयान स्वधर्मो विगुणा परधर्मा परमस्तास्तु अनुष्ठितान. दुसऱ्यांचं कर्म तुम्ही आचरण करण्यापेक्षा आपला धर्म थोड्या का होईना, अंग न्यूनता येईल त्याच्यामध्ये, काही चुकलंय, आपण हा विधी चुकला, तो विधी चुकला, चुकू द्या, काही हरकत नाही, परंतु आपल्या धर्मात असलेल्याच तुम्ही करायला पाहिजे. दुसऱ्यांचे सोपं असतं म्हणून तिथे पडू नका. आता 36. अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. आता बघा, अर्जुन पुढचा प्रश्न विचारतो, राग व द्वेषांच्या अधीन होऊ नको असे तुम्ही म्हणता, म्हणजे द्वेषाचा अधीन होऊ नका, प्रेमाचा अधीन पडू नका तुम्ही. एखादा इच्छा असेल तर इच्छा मोडून टाका, पण त्याचा अधीन जाऊ नका म्हणतात.
यात कोणते प्रबळ आहे, कशाने मनुष्य पापकर्मास प्रवृत्त होतो, हे जर सांगितलं तर ते सोडून देईन ना, मला सुधारणा करता येईल ना. म्हणजे हे पापकर्मास प्रवृत्त होणे आपण कशामुळे करतो, अर्जुनांचा हा प्रश्न. नेहमी दैनंदिन आपण जे विचारतो तेच प्रश्न ते विचारतं. हे कृष्णा, माणूस मनात, कारण आपल्याला काय पाप करावं असं वाटतंय का कुणालाही? अजिबात इच्छा नाही. पण उगाच उगाच दरवेळी आडवा काटे आम्हाला पण राग येतो. असं बोलणारे माणसं पावलं पावली आम्हाला मिळतात. हे कृष्णा, माणूस मनात नसतानाही पाप कार्य का प्रवृत्त होतो? परमात्म्याशिवाय कोणाच्या बळजबरीने पाप करण्यास नियोजित केल्यासारखं वागतो. परमात्मा पर प्रेरणा दिला नाही म्हणता तुम्ही, मग आपण पाप करण्यामध्ये कोणाचा प्रेरणा देतो? एवढं ओढून येतो आपल्याला, त्याच्याकडे इच्छा आमचं का होतं? काम, क्रोध, मद, मत्सर यापैकी कोण याला पापकार्यास प्रेरित करतात? हा असा अर्जुनांचा प्रश्न आहे. पापामुळे प्रेरित होतो, क्रोधामुळे होतो, मदामुळे होतो, मत्सर आहे का काम आहे, कोण आहे आपल्याला? त्याला बघा, श्लोक 37 मध्ये फार सुंदर उत्तर देतो श्रीकृष्ण. काम एष क्रोध हा एष रजोगुण समुद्भव हा महाशनो महापाप्मा विज्येना मिह वैरिणम. भगवान सांगतो, येष हा काम हा पुरुषान पापकार्यास प्रवृत्त करणारा कामच आहे, परंतु क्रोधामुळे पापकार्य घडताना दिसते. मूळ कारण काय? काम हा इच्छा. तुम्ही नाही ते गोष्टी इच्छा करणे, अनेक गोष्टी नुसता आशा करा सुटणे, मला हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, मी हे मिळवीनच, त्याशिवाय मी सोडणार नाही, असा अहंकार येतो त्याच्यापुढं. तरी नाही मिळाला की राग येतो, राग आला की मग क्रोधाचा भरामध्ये माणूस काहीच्या काही करून बसतो त्या पदार्थ मिळवण्यासाठी. महाशनो महापाप. तर काम येश क्रोध हा श्लोकाचा अर्थ तुम्हाला माग पुरंदरदासांचा पश्चातापाचा जो एक अभंग सांगितला होता, विनवू कसा तुझं मी, विनवू कसा देवा मी तुला, असं अभंगामध्ये हा सांगितलं होतं. पुरंदरदासांनी त्याला खुलासा केलेली आहे. काम म्हणजे इच्छा. काम म्हणजे पर्टिक्युलर एकाच प्रकारचे असं नाही, इच्छा, कोणतीही इच्छा. मला हे मिळालं पाहिजे, मला चांगलं गाता आलं पाहिजे, मी आज गाणारच, आज मी हे खाणारच, हे खावणार, मी आज तिकडं जाऊन त्याच स्टॉलमधला हा पदार्थ आणणार म्हणजे आणणार. काही लोक संकल्प केलेले असतात, कुठलंही पिक्चर ह्या टाकीजमध्ये जो पहिल्यांदा येईल त्या पहिल्या दिवशीच पाहिजे, ते पाहिजेच आपल्याला, आपण मिळवणार बाबा, सोडणार नाही. ही जी इच्छा असते ना, म्हणजे त्या इच्छेचा विवेक अविवेक काही विचार करायचाच नाही. माझी इच्छा योग्य आहे का ह्याच्याबद्दल विचारच करायचे नाही. म्हणजे असे लोक काय करतात? पुरुषाला पाप करण्यास प्रवृत्त करणारा हा कामच आहे, परंतु क्रोधामुळे पाप घडताना दिसताना काय दिसतो? रागाच्या भरात त्यांनी असं केलं म्हणून आम्ही वाचतो, परंतु कशामुळे झालेले? आशेमुळे झालेले आहे. याचे कारण म्हणजे ज्या कामामुळेच क्रोध उत्पन्न होतो, रजोगुणातूनच कामाची उत्पत्ती होते. तुमच्यातील जो सात्विक गुण कर्म करत होता, पण रजोगुणाने काय केलं की ती इच्छा प्रबळ केली तुमची. या कामाची सर्व इच्छा पुरवणे शक्यच नाही, अपूर्यमाण. कधीही इच्छा तुम्ही पुरवू शकणार नाही त्याची. एकदा दिली बाबा, गेले पोरं असं नाही, परत आपलं आहेच. एकदा खाऊ दिला म्हणून संपलं असं होत नाही. त्यामुळे पुरुषार्थ संपादनेच्या बाबतीमध्ये काम हा एकच शत्रू आहे. असे म्हणजे कोणत्याही फळाची आशा करणे आणि त्याचा इच्छा प्रबळ करणे आणि इच्छा पुरवण्यासाठी प्रयत्न करणे, प्रयत्न करताना अपयश आला की मग राग धरणे, राग आला की त्याच्याबद्दल सूड घेणे, असं एक एक टप्पा वाढत जाते. तर धूमेना व्रियते दर्शे मलेनच यथोल्बलेनावृत्तो गर्भस्थता तेनेदम आवृतम. वहिनी यथा म्हणजे जसे अग्नी धुराने आच्छादित होते, धूर आला की अग्नी मंद होतं बघा, इवन ज्वलन सुद्धा कमी पडतो तिथे धुरामुळे. तथा इदम तेन आवृत्तम, तसे या उत्तम जीव समुदाय कामाने आवृत्त झाले. अख्खा जगच इच्छा
काम ह्याच्यानेच आवृत्त झालेली आहे. जसे अग्नी एवढं तेजोमय असून सुद्धा केवळ धूम म्हणजे धूर, त्या धुरामुळे आवृत्त झाला की अग्नीच्या प्रज्वलन कमी पडतंय. तसं आपण सर्व लोक, ह्या जगामधले लोक काम ह्या दोषामुळे आपण आवृत्त झालोय. तथा इदम आवृत्तम, तसे हा अधमजीव समुदाय काय झालेले इच्छा बळाने झाकलेला होता. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा व त्वचेने गर्भ झाकले गेले आहेत, त्याचप्रमाणे उत्तम, अधम व मध्यम जीवसुद्धा ह्याप्रमाणे आच्छा दिलेले आहे. आपले तिन्ही प्रकारचे जीव ह्या कामाने आच्छादित झालेले आहे. सर्वांच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा भरून वाहते आहे. त्यामुळे प्रस्तावना हे काम केवळ ज्ञान उत्पन्न होण्यास प्रतिबंध करते एवढंच नाही, तर शास्त्रजनित ज्ञानाचा सुद्धा नाश करते, ते सुद्धा तुम्हाला टिकू देत नाही. आवृत्तम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणः कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेण अनलेन च. कौन्तेया, हे अर्जुना, ज्ञानीचे शास्त्रजनित ज्ञान या पुरविण्यास शक्य नसलेली आणि तृप्तिरहित नित्य शत्रूस कामरूप इच्छेने झाकले गेले आहे. म्हणजे म्हणतात एवढं शिकलंय, एवढं पाठ सांगतो, एवढं हे करतो, असं कसं? काही उपयोग नाही. सर्व शास्त्रजनित अध्ययन पूर्ण केलेल्या ज्ञानी सुद्धा ह्या कामाचा इच्छा पूर्णपणे पुरवण्यास असमर्थ झालेले आहे. आणि या कामरूपी इच्छेमुळेच त्याचे ज्ञानसुद्धा झाकले गेलेले आहे. इंद्रिय आणि मनो, आता 3 श्लोक राहिलेले ह्या अध्यायामध्ये, आपण घेऊन टाकूया, थोडासा उशीर झाला तरी. इंद्रियाणि मनो बुद्धिर्यश्चाधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमरावृत्य देहिनम्. हे इंद्रिय, मन आणि बुद्धी ही सर्व कामाचे निवास झालेत. इंद्रिया कामामुळेच इंद्रियसुद्धा ते नुसतात ते पदार्थ मिळवण्यासाठी इंद्रिय झटपडतात. मनसुद्धा त्यांच्याच पाठीमागं धावायला बघतं आणि हळूच मग बुद्धीसुद्धा नष्ट होते. असं त्यामुळे एकानंतर एक जातात. हे सर्व गोष्टी काम आहे. तर तस्मात् त्वमिंद्रियाणे आद्यौ नियम्य भरतर्षभ पापमानं प्रजाही हेनम ज्ञानविज्ञाननाशनम. हे भरतकुलश्रेष्ठ अर्जुना, इंद्रियाद्वारे हा काम मोहक असल्यामुळे इंद्रिय आपल्या स्वाधीन करून हा ज्ञान आणि विशेष ज्ञानाचा नाश करणारा हा पापजनक असल्यामुळे या कामाचा, या इच्छेचा नाश कर. हे भरतर्षभ आज्ञा, ही इंद्रियाचा नियमन करून त्याचा प्रतीक असलेल्या या कामाचा प्रारंभिक निग्रह कर आणि ज्ञाननाश करणाऱ्या या कामाला नष्ट कर. त्यामुळे परमात्मा सर्वोत्तम आहे, बाकी सर्व त्यांच्या अधीन आहे. हे ज्ञानच इतर पदार्थविषयक कामाचा नाश करते आहे. हे ज्ञानच इतर पदार्थविषयक कामाचा नाश करते. त्यामुळे आपण परमात्मा सर्वोत्तम आहे, बाकी सर्व आम्ही त्याच्या अधीन आहोत, हे समजून घेतलं तर आपली इच्छा आम्ही कमी करू शकतो थोड्या प्रमाणात. परमात्मा सर्वोत्तम आहे हे समजून घे आणि कामाचा नाश करा, असं श्रीकृष्ण सांगतो. आता शेवटचे श्लोक. इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्यः परम मनः मनस्सस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु च. एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्थाभ्यात्मनात्मना जहि शत्रु महाभावो कामरूपम दुरासदम. हे इंद्रियाभिमानी देवता व शरीराभिमानी देवतापेक्षा श्रेष्ठ आहे. आपल्या शरीराचा अभिमानी जे आहे त्यांच्यापेक्षा इंद्रियाचा अभिमानी वरच्या स्थानावर आहे. त्यामुळे हा आपल्या शरीरामध्ये इंद्रिय परत श्रेष्ठच पडतात, त्यांच्या बळ जास्त होतं इंद्रियाभिमानी देवतापेक्षा. मग ह्या इंद्रियाला कंट्रोल करण्यासाठी मनोभिमानी जास्त आहे. त्या मनोभिमानीपेक्षा बुद्धीचा अभिमानी श्रेष्ठ आहे. त्यामुळे जो बुद्ध्याभिमानीपेक्षा श्रेष्ठ आहे तो परमात्मा आहे. त्यामुळे आपण बुद्धीचा वापर करावा आणि परमात्म्याला शरण जावा. हा एकमेव तुमच्याकडे उपाय आहे. हा बुद्धीने तुम्ही सर्व काही
विवेकबुद्धीने नष्ट करून घ्या आणि परमात्म्यावरच तुम्ही आसक्त व्हा, कारण ह्या बुद्धीपेक्षा परमात्मा श्रेष्ठ आहे असं इथं सांगतो गीतेमध्ये. आणि ह्याच्याबद्दलच पुरंदरदासांचा एकच चरण आपण आता त्यांनी सांगितलं ना, ह्याच्यापेक्षा ह्या श्रेष्ठ आहे म्हणून. त्यामुळे पुरंदरदास एका अभंगामध्ये लिहितात, बुद्धीने तनुमनाचे पावित्र्य साधावे, बुद्धीने तनुमनाचे पावित्र्य साधावे, शुद्ध असावे काया वाचा मनोभावे. शुद्ध असावे, काया वाचा मनाने परिशुद्ध व्हायला पाहिजे. कशामुळे? बुद्धीने तनुमनाचे पावित्र्य साधावे. हे तनु आणि मन म्हणजे इंद्रिय आणि तुमचे मन हे दोन्ही तुमच्या हातोटीत येण्यासाठी विवेकबुद्धी गरज आहे. त्या विवेकबुद्धीचा भान राहू द्यावा नेहमी. आणि शुद्ध असावे काया वाचा मनसे म्हणजे त्रिकर्णत्वामध्ये शुद्धता साधायला पाहिजे. तुम्ही त्रिकर्ण म्हणजे 3 साधना आहे तुमची. हे काया वाचा मनाने तुम्ही सर्व कर्म करता. त्यामुळे तुमचं कर्म जर पवित्र व्हायचं असेल, असत्कर्म घडायचं नसेल, तर बुद्धीने तनुमनाच्या पवित्र साधावा. मध्वमताब्धीत मत्स्य समरहावे, वृद्ध मुनियोगींचे आवडते व्हावे. बघा किती 4 महत्त्वाचे बोल पुरंदरदासांनी हे गीतेतला आणले. अख्खा अध्याय आणले एका चरणामध्ये. बुद्धीने तनुमनाची पवित्र साधा आणि शुद्ध असावा काया वाचा मनोभावे. आणि मध्वमताब्धीत मत्स्य समरावा. जसं मासा पाण्यामध्ये भरभर सगळ्या प्राणीचं त्याला ओळख असते, सगळं कानाकोपराचं. असं आपण हा मध्वशास्त्रामध्ये आपण वगळून पिल्लं पाहिजे. ज्ञान संपादन करायला पाहिजे. त्या शास्त्रज्ञानीचं ज्ञान तुम्ही संपादन करावे. आणि वृद्ध मुनियोगींचे आणि जे वृद्ध आहे, अनुभवी आहे, देवाला पाहिलेले आहे, अपरोक्ष ज्ञानी आहे आणि मुनिजन आहे, त्यांना तुम्ही आवडते व्हा. तुम्ही त्यांना आवडायला पाहिजे असं तुमचं वागणूक राहू द्यावा. आणि त्या परमात्माच्या विषयी श्रद्धा ठेवावी. मग अहो भाग्य अहो भाग्य अहो भाग्यदायी, श्रीहरी चरण भजन परम सुखदायी. हेच श्रीकृष्णाच्या शेवटचा श्लोक ते इतका मार्मिकपणे सांगतात. हो, आमचं भाग्य भरपूर आहे, काय काळजी करताय? तर हरीचे चरण भजन करा, परम सुखदायी आहे तो श्रीहरी. सर्व काही आम्हाला प्रेरणा करून देतो. आणि तुमच्या बुद्धीने मन जिंकावे आणि तनूसुद्धा शुद्ध करून घ्यावे. आणि काया वाचा म्हणजे त्रिकर्ण शुद्धी होईल तुमची. शुद्ध असावेत काया वाचा मनसे. मध्वमतामध्ये मत्स्यसम तुम्ही ज्ञानाचा संपादन करावा. आणि देवाला केव्हाही शरण ठेवून नाहम करता हरिक करता तत्पूजा कर्मचा केलं असं जर राहिलं तर तू मुक्त होशील. हा शब्द मतितार्थ त्यांनी आपल्या भजनामध्ये पुरंदरदासांनी आणलेला आहे. त्यामुळे सांगतो ना, हे दास साहित्य हा व्यास साहित्याला काही कमी नाही, त्याचा बरोबरीने चालणारा हा ज्ञान आहे. त्यामुळे बायकांना हा एक वरदान आहे. बायकांनी म्हणावे असे अभंग, त्याच्या निरूपण करावे, त्याच्यातला मतितार्थ समजून घ्यावे. म्हणजे बरेचसे काय त्या श्रीकृष्णाच्या गीतेतला एक अध्याय तो सांगतो 4 लाईन. तर असं सांगून आपण आज इथं थांबूया. पुढच्या आठवड्यामध्ये परत आपली गुरुवारी भेट होईल. आणि तिसरा